सांग आता पुढचं. एका रोपाला पहिल्या दिवशी किती पाने आले? 2. दुसऱ्या दिवशी 4. तिसऱ्या दिवशी 6. तर रोपाला 9व्या दिवशी किती पाने आले? मग काय झालं? पहिल्या दिवशी 2 म्हणजे दुप्पट वाढत गेले की नाही? मग 9चा पाडा 2 पर्यंत म्हण. किती येते दुप्पट? 9 दोन्ही 18. राम, श्याम, अक्षरा, सई, मोहन व प्रवीणला प्रत्येकी 15 आंबे दिले. तर एकूण सर्वांनी किती आंबे लागतील? सर्वांना किती आंबे लागतील? हे किती जण झालेत? 1 2 3 4 5 6 जण. 6 जण झाले की नाही? 15 सख 90. म्हणजे उत्तर कोणतं? 90. बघा आता एका टोपलीत किती आंबे आहेत? किती आहेत? 94 आंबे. त्यातील आंबे घरातील 5 माणसांना समान प्रमाणात वाटले तर किती आंबे शिल्लक राहतील? किती जणांना वाटायची? 5 जणांना. मग असा भागाकार करून बघायचा. तुम्हाला शाळेत भागाकार शिकवला ना? बघा आता 5चा पाडा 5 एक 5. किती उरले? 4. आणि इथं वरचा 4 घेतला. 5 40. मग शिल्लक किती राहिले तर आपले? 4 आंबे. आलं का? एका वहीची किंमत 18 रुपये. अमितने 9 मुलांना वह्या भेट दिल्या तर त्याला किती रुपये खर्च येईल? 18चा पाडा किती पर्यंत म्हणायचा? 9 पर्यंत. 18 9 162. सहसंबंध शोधा. आता बघ 12 पंचे 60. इथं काय केला? या दोघांचा गुणाकार केला की नाही? 12चा पाडा किती पर्यंत म्हणले? 5 पर्यंत. मग 13चा पाडा 5 पर्यंत म्हण. 13 5 65. किती येईल? 65. किती येईल? 65. आता पुढचं